नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला एक शासन निर्णय नवीन आलेला आहे. तर शासन निर्णयानुसार तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला तिसरा हप्ता कधी मिळणार आहे आणि ज्या महिलांना एकही हप्ता आतापर्यंत आलेला नाही त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याचा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला येणार आहे. तर याचा हप्ता कधी येणार आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून हा व्हिडिओ महिलांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना या योजनेबद्दल म्हणजे तर त्यांना पेमेंट जर नाही आलं तर त्याला पुढं करायचं काय तर ते तुम्हाला त्यांना समजेल. तर पटापट तुम्हाला व्हिडिओ शेअर करा महिलांसाठी पटापट. आणि त्यासोबत महिलांना एक अशी विनंती आहे की तुम्हाला जर तुमचं जर आधार बँकेला जर लिंक नसेल म्हणजे आधार सेटिंग जर नसेल तर तुम्हाला याचा हप्ता येणार नाही आणि आतापर्यंत आलेला नसेल तर लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही बँकेत जावा तात्काळमध्ये आणि या हप्ता पडायच्या आधी 4-5 दिवस अजून बाकी आहेत तर याच्या आधी तुम्ही तुमचं आधार सेटिंग करून घ्या. आधार सेटिंग कसं करायचं आणि त्याचं स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा. त्यानंतर तुम्ही तशी तुमचं स्टेटस तुम्हाला तुमचं आधार सेटिंग केलेलं आहे किंवा नाही ते तुम्हाला तिथं मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला त्यासोबत अजून एक महत्त्वाची गुड न्यूज आहे की तुम्हाला ज्या महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता सप्टेंबर अखेरीस मिळणार आहे असं आदिती तटकरे यांनी एका लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा. आणि त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी ज्या महिलांना 1 ऑगस्ट नंतर ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यासाठी 1,500 रुपये असं तुमच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होतील 1-2 दिवसात. आणि त्यासोबत तुम्हाला अजून एक गुड न्यूज आहे. याचं नारी शक्ती ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे आणि याचा पोर्टल देखील चालू झालेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा आणि त्यासोबत तुम्ही या योजनेचा लाभ मिळवा. ही योजना अशीच चालू राहील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप हे देखील तुम्हाला योजना तुम्हाला चालू झालेली आहे. धाराशिव मध्ये तुम्ही एका लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे जी लिंक जाहीर केलेली आहे तर त्याचाही अर्ज लवकरात लवकर चालू होईल. आणि त्यासोबत तुम्ही याचे डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी ठेवणं अत्यावश्यक आहे. तर मित्रांनो, ही तुम्हाला लाडक्या बहिणीबद्दल एक छोटीशी अपडेट होती ते तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.